वर्षापासून भेटत नाही. 10 वर्षापासून पाणी नाही. 10 वर्षापासून तुम्ही सरपंचाला ग्रामसेवकाला सांगितलं नाही का? काय म्हणले सरपंचाने? आता ग्रामपंचायत कधी उघडणार तुम्ही? आमचा जेव्हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत उडत नाही. ही बोला त्यांनी जर नाही म्हणलं तर तुम्ही काय करणार? आम्ही काय आमच्या मी बघायला म्हणा. माणसं परायच्या जागी टाकी बांधली. टाकी बांधली तर बांधली. काय केलं? कराड साहेब आले, त्यांच्याकडून बॅनर लावून उद्घाटन करून घेतले. काय टाकी फायनल झाली म्हणून उद्घाटन करून गेले. त्या टाकीचं काम तिथल्या तिथं आहे. 5 वर्ष झालं त्या टाकीचं आम्ही विचारता निधीच आला नाही. निधी आला नाही तर तुम्ही आमची टाकी बांधली कशी? त्याचं बजेट गेलं कुठं? हे पण आम्हाला सांगा ना महिलांना. बरोबर. एखादी महिला विहिरीत जाऊन जर पडली, एका सुद्धा विहिरीला पायरी नाही, तशा ठिकाणी महिला कसरत केल्यासारखं पाणी काढून घेते. तिकडे कुठे दिसते गावातले? सरपंच झोपी गेलेत का गावातले? सरपंच येते, ग्रामसेवक येते, त्याचं काम करून जाते. तुमच्या ह्याच्यावरून निवडून आलो नाही मी पैसे देऊन निवडून आला. तुम्ही मला कुठे निवडून दिलं म्हणते सरपंच. जेव्हा आमचा पाण्याचा प्रश्न मिटत नाही, आम्ही इलेक्शनचा तर फॉर्म कुणाला भरून देणार नाही, पण तोवर आम्ही ग्रामपंचायत उघडणार नाही. तुम्ही काय जोपर्यंत तुमचे पाण्याचे प्रश्न मिटत नाही, तुमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत का तुम्ही इलेक्शनवर बहिष्कार टाकणार का? पाण्याची सोय करीन, त्याला निवडून आणणार आम्ही. पाण्याची सोय आम्हाला केली म्हणून पण दाखवायचं मी केलं म्हणून. त्याला सांगा की तुमचा पाण्याचा प्रश्न मिटला, 24 तास तुमच्या गावात पाणी झालं, आम्ही बिनविरोधी निवडून आणणार. त्याची जिम्मेदारी महिलांची राहिली. आज 18 तारखेला 18 ऑगस्टला आज 18 ऑगस्टला जे ग्रामसभा होती. आज 18 ऑगस्टला जे ग्रामसभा होती, त्या ग्रामसभेला सगळे गावकरी आलेले होते. गावकरी आले असताना जे काही इथलं प्रकरण एकंदरीत दिसलं आपल्याला, बिलं काम न करता बिलं उचलून खाल्लेले आहेत. जल जीवन मिशन योजना असेल, घर घर जल योजना असेल, जेवढी आहे बिलं उचलून कागदोपत्री बिलं उचलून खाल्लेले आहेत. का सत्यता ग्राउंड रूटवर कुठलंही काम झालेलं नाही. याच्यासाठी आज भारत स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष होऊन गेले, 80 वर्ष होऊन गेले, तरी सुद्धा आज आमचे आई बहिणी, आमचे समाजातले आज इतर सगळे समाज मिळून इथं कितीतरी वर्षानं इथं राहत आहेत, पण मागल्या 10-15 वर्षापासून पाण्यासाठी झटत आहेत. एकही दिवस आपल्या पाण्याचं नाही. आणि इथले 70 ग्रामपंचायतले बाया आणि जेवढे लोक आहेत त्यांनी पैशानं पाणी दर दिवशी खरेदी पाणी घेत आहेत, टँकरला पैसे देत आहेत. एवढी अवस्था 80 वर्ष भारत स्वातंत्र्य होऊन जर होत असेल तर इथले प्रशासन, शासन प्रशासन किती जबाबदार आहेत आणि किती लक्ष देते त्यांनी झोपलेले आहेत. याच्यासाठी आम्हाला विनंती आहे, सरकारला, इथल्या प्रशासनाला विनंती आहे की 70 ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या सगळ्या कामाची चौकशी व्हावी आणि इथल्या पाणी प्रश्न, सगळ्यात प्रश्न 1 नंबरला पाणी प्रश्न विषय मिटावा, यासाठी विनंती करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.